सर, टेस्ट झाल्या का? झाल्या ना. आत्ताच आईला घेऊन गेलो होतो. तिला घरी पण सोडलो. रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत? संध्याकाळपर्यंत येतील. बरं, नंतर जाऊन मी घेऊन येतो. ना ते बघू ना. मीच जाईन जमलं तर. विचारेन सरांना. सर, चहा आणि थोडं खायलाही सांगितलंय. अरे वा, थँक्यू शलभ. सर, तुम्ही बरे आहात ना? नाही, खूप थकलेले दिसताय. अरे, आय एम फाईन. काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आजचं काय? सरांनी आम्हाला दोघांना मगाशी बोलवून घेतलं होतं. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय सरदेसाईंच्या केसबद्दल जे आपण पुरावे गोळा केले आहेत ना, ते त्यांना अजिबात पटत नाही आहेत. म्हणजे? सर, तसं तर ते बरंच काही म्हणतात. पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की धनंजय सरदेसाईंचा मृत्यू ज्या पॉयझनमुळे झालाय ना, ते पॉयझन मुळात भारतात मिळतच नाही. म्हणूनच आपण त्या पॉयझन विकणाऱ्याचा आधी शोध घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्या धनंजय सरदेसाईंच्या खुन्यापर्यंत आपण पोहोचू शकू. अच्छा, आणि आपले लॅब रिपोर्ट्स काय म्हणतात? लॅबच्या रिपोर्टमध्ये पॉयझन नेमकं काय आहे हे त्यात सांगितलेलं आहे. आणि सरांनी देखील तेच वाचून आपल्याला सांगितलं. ओके, इंटरेस्टिंग. मी म्हणालो होतो ना, मोहिते सरांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण सर, त्यांना आपलं पटत नाही ना. त्यांची पद्धत वेगळी आहे मी म्हणे, पण त्यांच्या पद्धतीनं काम करू ना. शेवटी गुन्हेगार सापडणं महत्त्वाचं. कुणामुळे आणि आपण क्रेडिट मिळवण्यासाठी काम नाही करत. ठीक आहे, तेही खरंच म्हणा. अजय ठाकूर बोलतोय. नमस्कार. मोबाईलवर फोन केला असता तर माझं नाव वाचून फोन उचलला नसतात, म्हणून लँडलाईनवर केला. एक मिनिट. हॅलो. हॅलो, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मेमाने बोलतोय. मला मिस्टर अजय ठाकूर यांच्याशी बोलायचंय. सर, तुमच्याशी बोलायचं म्हणत्या. सर जरा बिझी आहेत. एक वाक्य बोलायला पण वेळ नाहीये का त्यांच्याकडे? सर, एका नवीन केसमध्ये बिझी आहे. अच्छा, हो का? मला वाटलं एका वेळेला ते एकाच केसमध्ये लक्ष घालतात. तुम्ही नंतर फोन करता का? हे बघा मिस्टर, ध्यान से सुनो. इस पे जो पता लिखा है वहां जाओ. तो यहाँ कौन रहता है चेक करो. क्यों? सवाल मत पूछो, काम करो, जाओ. लेकिन वहां पुलिस रहेगी तो? पुलिस क्यों होगी वहां? हमें क्या पता, आजकल तो चारों तरफ पुलिस ही पुलिस है. पुलिस नहीं है वहां. ध्यान से जाओ. आज के आज ये काम होना चाहिए. हमें डर लग रहा है सरद जी. डरता क्यों है? हम इस सब में पढ़ना नहीं चाहते. हमें सब नहीं करना है. पैसा मिलता है ना टाइम पे. पैसा चाहिए और काम नहीं करना है. हमको नहीं चाहिए पैसा. हमें ऐसा काम नहीं करना है. हमें डर लग रहा है, पुलिस पकड़ के ले जाएगी. हमसे गलती हुई जो हमने ऐसे काम में आपका साथ दिया. अब हमें ये सब नहीं करना है. जास्त शानपणा करू नको. सांगितलं तेवढं काम करायचं, कळलं? बोबडी वळली ना? हा? आवाज बंद. मारायचं नाही ना तुला? मग मॅडमने सांगितलेलं काम नीट करायचं. सांगितलं त्या पत्त्यावर जा. वो औरत कौन है देख लो. उसकी सब कुंडली चाहिए मुझे. अगर काम नहीं किया तो निक.
अजय, रिपोर्ट्स मिळाले का? हो मिळाले. डॉक्टरांना भेटूनही आलो. काय म्हणाले डॉक्टर? अजय, काही सिरियस नाही ना? आहे. डॉक्टर म्हणालेत की आईच्या ब्लडमध्ये क्लॉट्स फॉर्म होत आहेत. काय? अरे कशामुळं? थोडक्यात सांगायचं झालं तर रक्त गरजेपेक्षा जास्त गाढ होत चाललंय आणि ते क्लॉट्स बॉडीमध्ये कुठेही जाऊ शकतात, अगदी लंग्समध्ये. खूप सिरियस आहे. डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करावं लागणार. अरे बापरे. बरं नेमाने, मी आईला काही सांगितलं नाही. प्लीज तिला काही सांगू नकोस. नाही रे बाबा, नाही सांगत कोणाला. बरं तू आता घरी नाहीस का? नाही, मी नेहाच्या घरी आलोय. नेहाच्या आईने मला जरा बोलावलं. काहीतरी बोलायचं आहे तिला. त्यांना आजच नेमकं बोलायचं होतं. तुझ्या डोक्याला त्रासच झालाय बघ. ठीक आहे ना, आता जे आहे ते पार पाडावंच लागेल. अजय, मी काय तुला सांगतो ते नीट ऐक. चिडून तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. नाही घेणार, डोंट वरी. बर मी बोलतो तुझ्याशी नंतर. बस. तू चहा घेणार का कॉफी? आहे ना. बरं बस, मी पाणी आणते. नेहा, नेहा खाली आहे. आलेच हा. घे. थँक्यू. मी तुला म्हणाले होते ना याला बोलवू नकोस. नेहा, त्याला बोलवणं गरजेचं होतं. बस तू ये. नाही, मी ठीक आहे इकडे. काय झालंय अजय? तुम्ही बोला, मी रूम मध्ये जाते. नेहा, इथेच थांब, कुठेही जाणार नाहीयेस तू. बोल अजय, काय झालंय नेमकं? हे बघ, नेहा काहीही सांगत नाही, तिला सांगायचंही नाहीये. तू फोनवर फक्त तिचा गैरसमज झालाय असं म्हणालास. म्हणजे नेमकं काय झालंय? काकू, अजय, हे बघ, तू तरी स्पष्ट बोल निदान. तू काहीतरी बोललास ना तरच आम्ही मदत करू शकणार आहोत तुम्हाला. बघ, नेमकं काय झालंय? नेहा इतक्या टोकाचा निर्णय का घेतीये? हे बघ अजय, नेमकं कारण आम्हाला कळायला हवं. शेवटी निर्णय तुमचा असला तरी खरं काय घडलंय हे कळण्याचा हक्क आहे ना रे आमचा. This is my gun. Oh, nice. ए भाई, फायर वेअर करू नको. बुलेट्स आहेत त्याच्यात. तुझं इकडे, माझ्याकडे. तुझंही बघ इकडे. मी असं ऐकलंय की सेल्फ डिफेन्स मध्ये मी गन चालवू शकते.